अरे बाप मरतो की काय. मी अशी सुंदर सकाळ आजपर्यंत बघितलेली नाही. आयुष्यातली सर्वात सुंदर सकाळ आहे ही मित्रांनो. यापेक्षा सुंदर सकाळ तुमची होणे नाही. हो तुरी आणले ना. तुरी आणली माहित नाही मला. आणले ना पण त्याची आणली असेल ना. माझे 3 गुटे कापायचे. अरे का ले तो लेटेस्ट न्यूज आहे क्यों. ती काम नाही करत. अरे ती सुन्न पडलेली आहे बोट. मित्रांनो आपण बघत आहेत तो त्र्यंबक दरवाजा, रतनगडाचे प्रवेशद्वार. रात्रीच्या निवाऱ्याची सोय आमचे टेंट हाऊस बघत आहात आपण. त्याची जुळवाजुळव सुरू असताना वाव व्हॉट अ स्टार गेजिंग फ्रॉम हिअर. जय शिवराय मित्रांनो. सकाळी सांदन व्हॅली करून झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे रतनगडाच्या दिशेने. जो लांब सुळका दिसतोय पाठीमागे तो त्याच्या बाजूला तिकडे जायचं आहे. जवळपास आम्ही 19 लोक इथून निघालेलो आहे. सोबत टेंट, अंथरूण, स्लिपिंग बॅग, पाणी आणि जेवणाचं सामान. वाटेत खायला चटरपटर आणि वाटेत आम्हाला लाकूड सुद्धा जमा करून घेऊन जायचं आहे कारण वरती गॅसची व्यवस्था नाही आहे. आम्ही आज रात्री स्टे करणार आहोत रतनगडावर. चल बघूया कसा होतो याचा ट्रेक. या डोंगराची वाटे आम्हा हवीशी, गड किल्ल्यांचा आम्हा कायम हव्यास. चल आमराईच्या वाटेकडे गड्ड्या. हे हे ला 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 ला. आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे. आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे. गडाकडे जाताना असे वाटेमध्ये असे बाण काढलेले आहेत. त्या बाणाच्या सहाऱ्याने आपल्याला रतनगडाकडे जायचं आहे. गावकऱ्यांनी हे खूप एक चांगलं उपक्रम केलेला आहे आणि तो एक स्तुत्य उपक्रम आहे. येस दॅट इज दॅट. तुझे माझे प्रीती चोग आणि संदीप मांढरे डुएट. माझे मुका माझे राणी. संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. मित्रांनो संदीप भाऊनी बोललेली एक गोष्ट आम्हाला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की तुमच्याकडे असलेला पैसा, इज्जत, दौलत ही परत मिळवता येईल. फक्त परत मिळवता येईल नाही, ती तुमचा गेलेला वेळ. म्हणून मित्रांनो तुमच्याकडे वेळ आहे तोपर्यंत नसेल तरीसुद्धा काढून अशा डोंगर सफरी मित्रांना घेऊन, फॅमिलीला घेऊन फिरत चला. कारण हा गेलेला वेळ मित्रांनो तुम्हाला परत मिळणे शक्य नाही. सोबतच आपण रतनगडाचा पहिला टप्पा पार केलेला आहे. त्या ठिकाणावरून आपल्याला दिसत असलेला हा सुंदर व्ह्यू आपण बघू शकता आहे. नाईस वन, क्या बात, अमेझिंग. ही वाट मित्रांनो सुळक्याच्या पाठीमागील बाजूला आहे. ती तुम्हाला कुठे 4 फूट 3 फूट तर कुठे 2 फूट 4 फुटाचं असतं आणि नंतर खोलगळ. आता आपण हा रतनगडाचा सुळका क्रॉस करून कुठे झालो दर्शन भाऊ. आपल्या रतनगडाचे ते बघा पायरी दिसते तिथे. हां पायरी. आपल्याला तिथून असं सरळ वरती जायचं. सरळ वरती आपल्याला असं साथ आपण इथे पायऱ्या बघू शकत असं.
या पायऱ्या पायऱ्याने वर 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 रतनगडाच्या माथ्यावर जायचं, जिथे आमचा आजचा स्टे असणार आहे. ही आहे भंडारदरा बॅकवॉटर. हा जो आपण सुळका बघू शकत होतो तो इथं आल्यानंतर पाण्यामधून दहन केलेला आहे. वरून असा छोटासा वाटणारा हा पिंडासारखा सुळका. ते मात्र रतनगडाच्या पायऱ्याला सुरुवात झालेली आहे. अप्रतिम, अद्वितीय, अतुलनीय पायऱ्या. कॅमेरा सुद्धा आपल्याला हा व्ह्यू दाखवू शकणार आहे, एवढं सुंदर दिसतंय हा नजारा. मित्रांनो, या अखंड दगडरूपी कातळाला कोरवून अक्षरशः या पायऱ्या बनवलेल्या आहेत. काय कला असेल, काय ती स्थापत्यकलाचा हा अद्भुत नमुनाच म्हणू शकतो याला. आता आपण बघू शकतोय ते या रतनगडाचे प्रवेशद्वार म्हणजेच त्रिंबक दरवाजा. यस, दॅट्स इट. अशा या रतनगडाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला 2 पहारेकरी हातात भाले घेऊन उभे दिसतात आपल्या रक्षणासाठी, आपल्या स्वागतासाठी. पहारेकऱ्यांना राहण्यासाठी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमची अजून सवंगडी बसले आहेत. हाय, कसं वाटतं साहेब तुम्हाला? ते महाराज आणि त्यांचे मावळे. आता अफजल खाननी त्याची औरंगजेबची म्हणजे सैनिक आहे, काय वरती येणार, एक स्टेप कधी करणार, हातात तलवार काय पकडणार, काय ढाल काय पकडणार आणि काय ते युद्ध करणार. एवढे मोठे तिने म्हणजे कातळामध्ये त्यांनी पूर्ण पायऱ्या पोखरल्या आहेत आणि त्याने अशा पोखरल्या की एवढ्या मोठ्या पोखर केल्या आहेत वरती चढूच शकत नाही. बाहेर हात टेकल्याशिवाय असे किल्ले अभेद राहणार. कशी काय चढत? सैन्य जरी कमी असले तरी बुद्धी चातुर्य महान होतं. त्यावेळेस कोरीव, कातळ कोरीव असं वाटतं की एकदम नसतं प्रवेशद्वार काम केलं वाटतं. शिकाम ते दरवाजा सुद्धा बघू शकता आपण किल्ल्याला.
गेट अजून मजबूत आहे आणि खेळ पण मजबूत आहे. आतमधून असा हा? मुश्किल हे सरजे नाही बघा. इथे नाही तर आपलं लोखंड असतं आता काय झालं? हा? हे बघ ना, हे काहीच नाही सडलं. आत्ताचे धन्य ती स्वामीनिष्ठा, धन्य ते मावळे अख्ख्या दगडामध्ये कोरून अखंड बनवलेलं ह्या गडाचे प्रवेशद्वार. काय करताय? हा? अजून वर त्याची काय गरज आहे? वर आल्यानंतर तुम्हाला हे बघ, अजून वर आहे. बघू शकता. मागे इकडे अजून वर आहे. अजून सुद्धा वर आपल्याला चढाई करायची आहे. सरप्राइजिंग वर सरप्राइजिंग. अजून मागे बघ. दर्शन भाऊ इथेच संपला नाही. पार्ट 2 नहीं है तो पार्ट 3 चालू हो गया. झुकेगा नाही. औरंगजेब आला. झुकेगा नहीं साला. काय संदीप भाऊ आले फटाफट. कसं वाटतंय? या ट्रॅक मध्ये जो मजा आहे ना, खरंच तो म्हणजे तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाऊन एवढी मजा मिळणार नाही तेवढे या ट्रॅक मध्ये मजा आहे. खरंच तुम्ही हा ट्रॅक केला पाहिजे. म्हणजे आणि सांदन व्हॅली चांदण व्हॅली काय कंडिशन आहे? तुम्ही हा बघा बघा निसर्ग बघा, कसे झाड आहेत, कसे डोंगर आहेत. आणि हे सुरुवातीपासून वरपर्यंत जिथे झाडं नसतील तिथे तुम्हाला असे डोंगर, हा डॅम, आणि हे 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 आहे ना, हे सगळं आम्ही चालवलंय तिकडे हा चूल पेटवायला. चूल पेटवायला. आमचं नाईट कॅम्प आहे ना रात्रीचा, त्यासाठी. तिकडे जेवण करणार, जेवणार. आणि मग नाही नाही, आता काय करणार मला सांगा. तुम्ही एवढं मोठं बोचकं भरून घेऊन आलेलं आहे, काय करणार तुम्ही आता तिथे गेल्या आता विचार एकच आहे, जर मला पाणी मिळालं ना हा तर मी मस्त त्या पाण्यामध्ये आंघोळ करणार, बोचकं काढणार आणि मस्त काढणार, थोड्या वेळ 10 मिनिटं पडणार हा निवांत निसर्गाच्या सानिध्यात. आणि मग हो तुरी आणले ना, तुरी आणली माहित नाही मला. आणलंय ना पण त्याची आणली असेल ना. माझे 3 गुटे कापायचे. अरे का ले तो लेटेस्ट न्यूज आहे क्यों? ती काम नाही करत. अरे ती सुन्न पडलेली, नाहीये. सुन्न पडलेली आहे बोट माणसाची. दादानी गिम्बल आणले भारी एकदम ड्रोन शॉट सारखा व्हिडिओ काढला. रतनगडाच्या पाठीमागील बाजूस म्हणजेच कात्राबाई शिखराच्या अलीकडे आम्हाला आमचा स्टे करण्याची जागा होती. त्या ठिकाणी आम्ही असे पटापट टेंट लावून सज्ज झालो आणि आता जेवणाची वाट पाहू लागलो. भंडारदरा धरण आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा रात्रीचा व्ह्यू इथे आपण बघू शकतो. एक टेंट लावलेलं आहे आणि आमचं आजचं जेवण सुद्धा आज इथेच होणार आहे. त्यामुळे आम्ही इथे चुकून मटून असे खिचडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि खरंच कोण म्हणणार नाही आल्यानंतर की उन्हाळा आहे ते. मित्रांनो आम्हाला अक्षरशः हुडहुडी पडलेली आहे. थंडी म्हणजे भयानक थंडी वाटायला लागली. आगीचा हूर. खूप दिवसानंतर ही परिस्थिती अनुभवतोय मित्रांनो, कारण शेतात दिवसभर काम केल्यानंतर जी रात्री भूक लागायची त्या भुकेचा आज अनुभव घेतोय. म्हणजे अक्षरशः आम्ही सकाळी सांदन व्हॅली करून आल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण घेतल्यानंतर जो चालत निघालो, त्यानंतर आम्हाला पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे आता या संध्याकाळी जे आम्हाला खिचडी मिळाली त्याचा आनंदच काही और आहे. चंद्राचा अद्भुत नजारा इथे पाहायला मिळाला. स्टार गॅझिंगचा जो अनुभव आला
तो खरंच मनमोहक होता. इथे चंद्राची वेगवेगळ्या छटा बघू शकताय मित्रांनो. आणि सोबतच रात्रीचे चांदणे म्हणजे निरभ्र आकाशामध्ये हे जे चांदणे बघू शकत आहेत ते आपल्या शहरामध्ये शक्यच नाही मित्रांनो. इथून जो असा अद्भुत नजारा मिळतोय त्यामुळे मन थक्क होऊन गेलं आहे. आमच्या दर्शन भाऊला सुद्धा इथे जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय प्रतिमा दिसली असती. त्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे त्यांनी जिरे टोप घालून आलेत आणि आपण इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्यासमोर उभी झालेली आहे. यापेक्षा सुंदर सकाळ होणे नाही मित्रांनो. काय तुम्ही टेंटची चैन उघडता आणि समोर असा कापूस भरलाय जसा ढगांचा नजारा आपल्याला बघायला मिळतोय. डोळे दिपून जातात, मन थक्क होतंय, नुसतं वाटतंय बघतच राहू. आमच्या सवंगड्यांनी तिथे फोटो काढण्याचा आणि डोळे भरवून या सकाळचा आनंद घेण्याचा मनमुराद आनंद लुटलेला आहे ते आपण बघू शकताय मित्रांनो. अप्रतिम, अतुलनीय, अविश्वसनीय अशी सकाळ आहे मित्रांनो. ही खरंच विश्वास होत नाही डोळ्यावरती. हा आपण इथून बघू शकतोय पौर्णिमा चाललेली आहे आमची कडेलोट कड्याच्या बाजूने. इथून आपण बघू शकताय समोर कात्राबाईची घळ आणि हा अद्भुत नजारा. खरंच मित्रांनो इथं आल्यानंतर आम्हाला सकाळी सकाळी मस्त चहा आणि सोबत मॅगीचा नाश्ता मिळाला. खरंच आयोजक कालूदादा यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्या पोटाची खूप काळजी घेतलेली आहे. त्यामुळे हा ट्रेक आम्हाला अजूनच आनंदी वाटलेला आहे. आमचे सुनील भाऊ चाललेत. तो मार्ग आहे मित्रांनो रतनवाडी गावाकडून या रतनगडावर येण्याकरिताचा. त्या मार्गाने आपण रतनवाडीवरून रतनगडावरती येऊ शकतोय. सकाळी उठल्यापासून आम्हाला ही सकाळ पाहण्याचा मोह अजिबात आवरत नव्हता. असं वाटत सर्व टाकून द्यावं आणि नुसतं डोळे भरून ही सकाळ बघत राहावी. परंतु एप्रिलचा महिना असल्यामुळे आम्हाला आणि बरंच शिखर उतरून खाली जायचं असल्यामुळे आम्हाला काढता पाय घ्यावा लागला मित्रांनो. आम्हाला अजून इथे आल्यानंतर कल्याण दरवाजा मिळाला. त्यावरील हा फोटो आणि आमचा फोटोचा अद्भुत नजारा आपण इथे बघू शकताय. येथे आल्यानंतर कल्याण दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपल्याला 6 पाण्याची अशी टाकी पाहायला मिळतात. या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा या टाक्यांना एवढं पाणी आहे ते आपण बघू शकताय. त्यानंतर आपण पुढे येऊन येथे रतनगडाच्या एकदम शीर्ष भागी पोहोचल्यानंतर हा जो नजारा दिसतोय मित्रांनो ते बघून आपले डोळे दिपून न जाणार ते विशेषच म्हणावे लागेल. गडावर शत्रूंना येण्यासाठी असणारी ही कठीण वाट आणि दुरूनच गनिमांवर लक्ष ठेवता येणार असा ही भौगोलिक परिस्थिती. त्यामुळे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक होता. याचं प्रात्यक्षिक आपल्याला येथून येऊ शकतंय. रतनगडाच्या माथ्यावरून उतरतानाची वाट जरा घसरणीची आहे, त्यामुळे जरा सांभाळून चालण्याचा सल्ला देईल. परंतु ही वाट जरा उतरून आल्यानंतर आपल्याला नैसर्गिक हवा, पाणी आणि वाऱ्याच्या वेगामुळे तयार झालेला हा अप्रतिम असा नेडा पाहायला मिळतोय. त्या नेड्यातून आपण बघू शकताय की समोरचा
नजारा किती सुंदर आणि मनमोहक आहे ते. शस्त्र 308 गोपिकांचा मेळा गवळणी थाटमाट करून मथुरे बाजारला चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध केलाच पाहिजे, परंतु आपण न करता आपल्या संघाच्या पेंदे सोंगाड्यांना प्रथम हाका मारूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. पेंद्या सुदामा करत करत आम्हाला हा वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. त्यामुळे आम्हाला खालून आमच्या सवंगड्यांचा आवाज येत असल्यामुळे आम्ही अशी धाव घेतली आणि आमच्या सवंगड्यांच्या सोबतीला जाण्याकरिता निघालोय. पायऱ्यांची उंची जरा जास्तच असल्यामुळे आपल्याला या रेलिंगचा आधार घेऊन खाली उतरावं लागत आहे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, सागर शिवबाचं होणार. दर्शन भाऊ हगले दर्शन का दर्शन करतात पूर्ण खाली व्यवस्थित. 4 5 दिनू का नाणे टांग करतोय. दिनू 6 शाबास 7 8 9 संघर्ष भाऊ 2 मारला एक मारतायत. 11 12 अरे करा लवकर. 13 कोण हार म्हणत तयार नाही आहे. आता बघूया पहिला कोण तोंड काळ करतोय. ओके मला वाटतं आता दर्शन भाऊ तोंड काळ करणारच आहेत. जवळ आलेच आहेत. हा झाले ढोकळे टेकलेत. एकाला ढोकळे टेकलेत. बाकीचे करा लवकर. हा बघूया पोलीस ऑफिसर काय करतायत. ओके दिनू घाटवाटांचा अरे आता 2 झाले. 2 बघूया. यस आणि शेवटी दिनूने शर्यत जिंकलेला आहे. 1 नंबर. आणि आता दिनू आम्हाला सर्व पार्टी देणार आहे. आमचं ठरलं तसं जिंकल्याबद्दल त्यांची पार्टी आहे. आम्ही आता खुश आहे. आम्ही काल एक गाईड केला होता आणि पूर्ण टूर पॅकेज म्हणजे आम्हाला अरेंज केलं होतं. एक संदन व्हॅली आणि रतनगड. तर ह्याला आम्ही आता विचारलं की हा रस्ता कुठे जातोय. तर बोलतोय हा रस्ता वरती जातो गाडाकडे जातो आणि हा खाली रस्ता जातो घरी जायला. बोलतो माझे पैसे मला मिळालेत, तुम्ही आता रस्ता पकडा. काय बोलणार बोला आता. 1,500 रुपये तोंड बघायचं. हा बोलतो बाकीचे 3,000 रुपये घेतात, तुमच्याकडून 1,500 रुपये घेतलेत. मग असं बोलायचं काय. इतने पैसे में इतनाच मिळेगा. जर सांधन व्हॅलीचे लोक 2100-2200 रुपये घेतात फक्त सांधन व्हॅलीचे आणि रतनगडाचे 1500 रुपये घेतात. तेच दर्शन काका तुमचं काय मत आहे. पॅकेज मी तुमचं काय मत आहे. मला लाठी द्या. आम्हाला कसं सांगणार. गाईड आहे. हा माणूस आता डिप्रेशन मध्ये काठी गेली. आणि काय म्हणजे आमच्या सर्व ग्रुप तर्फे गाईडला विनंती आहे की त्यांच्या काठीचे 500 रुपये त्यांना परत करावे. माझे पैसे रिटर्न करावे. माणूस कसा बोलतोय. हा वरती जायचा रस्ता. 1500 रुपयाची जायचा रस्ता. 1500 रुपयाची स्टिक हरवलेली आहे. मला स्टिक रिटर्न हवी आहे. 1500 रुपये रिटर्न पाहिजे. माझी स्टिक आंदोलन करेल. आमच्या ह्या गाईड मध्ये करोडो नुकसान झालं. अनशन करणार आम्ही इथे. मालकांना वाटलं की मी धमकी दिली की हा लगेच मला पैसे देईल. झालं कसं हा जास्त नालायक आहे. भांडी कसं घेतात आता मला टेन्शन मध्ये पैसे देत नाही म्हणून.
हा होता मित्रांनो रतनगडाचा वृत्तांत. चला तर मित्रांनो भेटूया पुढील गडावर, पुढील किल्ल्यावर, पुढील डोंगरावर. तोपर्यंत घेतो रजा. जय शिवराय.